आज मी बनवत आहे चिकन. त्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली, नंतर सगळा मसाला. त्याच्या आधी मला चिकनला पहिले वाफून घ्यायचं होतं, म्हणून मी त्याच्या आधी पहिले तेल गरम केलं, कढीपत्ता टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. तेला चांगली फ्राय करून घेतली. नंतर त्या तेलामध्ये मी हळद टाकली. हळद पण चांगली तेलामध्ये मी होऊन दिली. त्याच्यानंतर मी जे धुतलेलं चिकन होतं ते टाकलं. चिकन पण चांगलं त्याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलं. मस्त तेलामध्ये जरा चांगलं फ्राय करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम केलेलं पाणी टाकलं आणि परत एकदा चांगलं हलवून घेतलं. नंतर मी त्याचे 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर ठेवलं. नंतर मी चपात्या वगैरे करून घेतला आणि एकीकडे कुकर लावलेला होता. त्याच्यानंतर मी त्याच तव्यावरती जो मसाला काढून ठेवला तो तव्यावर मी भाजून घेतला. सगळा मसाला मी चांगला तेलामध्ये फ्राय करून मस्त भाजून घेतला, वाटण केलं. आणि हे सगळे घरचे आता आपण चिकनला देऊया फोडणी. हे जे वाफवलेलं चिकन आणि थोडा तेजपत्त्याने चिकन खूप छान होतं. आणि हे मसाले चांगल्या तेलामध्ये फ्राय करायचा आणि जो वाटण केलेलं ते वाटण आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं तेलामध्ये परतवून द्यायचं. त्याच्यानंतर परतून झाल्यानंतर थोडंसं तेलात होऊन द्यायचं. नंतर जे होतं आपलं शिजवलेलं चिकन ते याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला. नंतर चांगलं हलवून घ्यायचं, त्या मसाल्यामध्ये चांगलं शिजून द्यायचं आहे. आणि जे वाटण काढलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पूर्ण वाटणामध्ये पाणी ठेवून मी ते त्याच्यात टाकून दिलं. गरमच होतं पाणी. नॉनव्हेजमध्ये कधी पण गरम पाणी घ्यायचं, तर त्याच्यासाठी चांगली चव येते चिकन भाजीला. नंतर थोडं मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा 3 शिट्ट्या काढून घेतल्या. फायनली माझं चिकन रस्सा रेडी आहे. आणि नंतर मी एका प्लेटमध्ये घेऊन सर्व केली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. बाय बाय.